वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। शहरातील जुनी मिल चाळ परिसरातील सहारा गन हाऊस समोर सोमवारी सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान गंधक भरलेल्या कारतुसांचा भीषण स्फोट झाला। स्फोटाचा आवाज संपूर्ण परिसरात घुमल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या दुर्घटनेत केदार सिद्धप्पा छत्रे वय 53 राहणार रामलिंग नगर विजापूर रोड सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांचे दोन्ही पाय गंभीर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जुनी मिल चाळ परिसरातील बाळासाहेब प्रभाकर फुले यांच्या मालकीच्या सहारा गन हाऊसमध्ये केदार छत्रे कामाला आहेत। सोमवारी सायंकाळी गंधकाने भरलेली कारतुसे कारमध्ये ठेवत असताना अचानक भीषण स्फोट झाला। स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। जखमी केदार छत्रे यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर मार्कंडे रुग्णालयात हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड, BDS, फॉरेन्सिक टीम तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची पाहणी करून स्फोटाचे नेमकं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे।